आज पहिल्यांदा असं झाले की मी ध्रुवीसमोर चॉकलेट खात होती आणि तिनं काहीच म्हणजे नो रिॲक्शन होते. कारण तिला ना आम्ही म्हणजे चॉकलेट म्हणून पेंट खजूर देत आहे आता आणि तिनं खूप आवडीनं पण खाती ते. मग तिला असं वाटते की ते मोठे मोठे चॉकलेट आहेत. मी भाकरी बनवताना थोडंसं गरम पाणी करते, एकदाच पीठ चाळते आणि त्याच्यामध्ये टाकते. तसं केल्यावर पीठ एकदम छान स्मूथ आणि एकदम असं चिकट चिकट येते, ज्याच्यामुळं मला खूप वेळा पीठ पण चुरावं लागत नाही म्हणजे प्रत्येक वेळेस भाकर बनवताना. आणि भाकरी पण खूप पातळ होतात, मोडत पण नाहीत आणि तव्यावर टाकताना पण फाटत नाहीत, तुटत नाहीत, म्हणजे काही होत नाही. म्हणून मी असं करते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि मी असं करते म्हणजे कारण माझं पीठ व्यवस्थित दळून दिलेलं नाही, थोडंसं मोठं मोठं दळले आणि ते म्हणजे फाटत होत्या भाकरी, म्हणून मी असं करते. तसं पण लग्न झाल्यावर ना आपण स्वयंपाकात किती एक्सपर्ट आहे हे मॅटर करत नाही. कारण तुम्ही किती सुगरण असू द्या, नवऱ्याचे घरचे कशावर ना कशावरून नावं ठेवतच असतात, त्यांना काही कौतुक नसते आणि चुका काढू पण नाही का. कारण त्यांचं आणि आपलं नातंच काय आहे, लग्न एक ॲग्रीमेंट आहे लाईफ टाईम लाँग लास्टिंग जे कधीच संपत नाही आणि कोणी आयुष्यभर कौतुक करू शकत नाही ना. म्हणून भाकर गोल बनवण्यापेक्षा ना करिअरकडे लक्ष द्या. कॉलेज आणि शाळेच्या वयात बॉयफ्रेंडच्या नादी लागून ना आयुष्य खराब करून घेऊ नका. कारण बाईचं कितीही गैर प्रेम असेल ना तर धुणं भांडे आणि भाकरीवरच येऊन शेवट होत असतो आणि आयुष्यभर संसारच खेळायचे. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच संधीचं सोनं करा.